पूर्वीला आमंत्रण मुलाच्या घरी. पूर्वीला लग्नाचं आमंत्रण मुलाच्या घरी. पूर्वीला आमंत्रण देण्यासाठी मुलाच्या घरी गाडी उभी राहायची मुलाच्या दारी. पाहुण्यांचा रुबाब असायचा भारी. पांढरे शुभ्र धोतर, अंगात सदरा, कांजीची टोपी डोक्यावर, पायात बूट. मुलांच्या घरी जायचं म्हणजे नेमनेटकं. वसरीभर पाहुणे, भाऊबंदांना आणलं बोलवून. खूप गप्पा रंगायच्या, जुनं नातं गोत्याची ओळख. मुलीचे वडील मुलीचे कौतुक करायचे. माझी मुलगी हुशार आहे, तिला सर्व काम येतं. पण मुलाचे वडील काहीच बोलत नव्हता. रुबाबात बघत होता. बघू, मी तुम्हाला निरोप देईन. त्यावेळी फोन नव्हता. पण मात्र मुलाचे वडील आग्रहाने सांगायचे, आपला संबंध जमो नको जमो, पण जेवायचा आग्रह असायचा. जेवण पुरणपोळी करायचे. समजायचं जेवण पुरणपोळी करायचं. निरोप नाही आला समजून घ्यायचं. त्यांना पटलं नाही, वाट बघायचं नाही. मुलाचे वडील 10-20 मुली बघायचा. मग एक मुलगी पसंत करायचा. हुंडा ठरवायचा. आमचा मुलगा परण्याला येणार. मुलाला 2 तोळे सोनं, चैन, मुंदी, घड्याळ, रेडिओ हुंड्यात घ्यावा लागेल. आता सर्व उफट झालं. मुलाकडे आमंत्रण देण्यासाठी जातात. आता मुलाचे वडील मुलीकडे जातात. पाणी नाही, चहा नाही, हाकलतो घाईघाई. मला मुलीचे लग्न करायचे नाही. मुलीच्या लग्नाचा हुंडा मागतो बाप. उलटं झालं मोजमाप, सर्व झालं पाप. नाही पटलं तर घटस्फोट, नाही पटलं तर घटस्फोट. असं झालं जग. माझ्या कविताला लाईक करा, कमेंट करा.